Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 8 maths chapter number 6 factorization of algebraic expression. यामधील आज आपण प्रॅक्टिस सेट 6.2 कंप्लीट करून घेणार आहे. इथे आपल्याला फॅक्टराइज दिलेला आहे, म्हणजे इथे आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे, त्याचे आपल्याला फॅक्टर काढायचे. ओके, तर आता इथे आपल्याला बघायचं आहे की x हा क्यूब फॉर्म मध्ये दिलेला आहे आणि इथे y पण हा क्यूब फॉर्म मध्ये दिलेला आहे, पण इथे 64 हा क्यूब फॉर्म मध्ये दिलेला नाही. म्हणून फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हा क्यूब फॉर्म मध्ये लिहावा लागेल, म्हणजे 64 चा इथे आपल्याला क्यूब राईट करावा लागेल. म्हणजे हे पूर्ण इक्वेशन आपण क्यूब फॉर्म मध्ये राईट केलं तर आपण हा फॉर्म्युला त्याला अप्लाय करू शकतो. ओके, क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण ह्या एक्झाम्पलसाठी यूज करू शकतो. मग इथे आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हा क्यूब फॉर्म मध्ये लिहावं लागेल, म्हणजे इथे आपण लिहिणार एक्स क्यूब प्लस आता 64 हा कशाचा क्यूब आहे फाइंड करायचा आहे. तर क्यूब म्हणजे आपण जो नंबर आहे तो आपण 3 वेळा मल्टिप्लाय करत असतो. मग हा 2 चा क्यूब आहे का, तर 3 वेळा मल्टिप्लाय करून फाइंड करू. 2 टू जा 4 आणि 4 टू जा 8. 2 चा क्यूब काय आहे 8 आहे आणि 3 चा क्यूब आहे का ते फाइंड करण्यासाठी आपल्याला 3 ला 3 टाइम मल्टिप्लाय करायची आहे, कारण आपण क्यूब काढत आहे. म्हणजे 3 3 जा 9, 9 3 जा 27 हा 3 चा क्यूब आहे. आता 4 चा क्यूब आहे का ते फाइंड करण्यासाठी आपल्याला 4 ला 3 टाइम्स मल्टिप्लाय करायची आहे. 4 4 जार 16, 16 इंटू 4, 16 4 जार 64, म्हणजे हा 64 ह्या 4 चा क्यूब आहे. म्हणून आपण इथे राईट करणार हा 4 चा क्यूब आहे, म्हणून या 64 च्या ठिकाणी आपण 4 क्यूब असं राईट केलं तरी चालेल आणि हा y क्यूब ॲज इट इज आपण इथे राईट करूया. आता इथे आपल्याला x क्यूब प्लस आता ही जी टर्म आहे ही आपण ब्रॅकेटमध्ये लिहून बाहेर क्यूब लिहिला तरीही चालेल, म्हणजे 4y ब्रॅकेटच्या बाहेर इथे क्यूब. ओके, म्हणजे हा क्यूब या 4 ला आहे आणि हा क्यूब या y ला पण आहे. नेक्स्ट आता इथे x चा क्यूब आहे आणि इथे 4y क्यूब आहे, म्हणजे आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. देअरफॉर आता इथे आपण काय लिहिणार, देअरफॉर आपण इथे लिहिणार a इज इक्वल टू x आणि इथे b इज इक्वल टू किती आहे 4y, म्हणून आपण हे फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करणार व्हॅल्यू. आता इथे आपल्याला a प्लस बी दिलेला आहे. a किती आहे x, b किती आहे 4y, म्हणून आपण घेणार इथे x प्लस 4y इन ब्रॅकेट ए स्क्वेअर. ए किती आहे x आहे, म्हणून आपल्याला x चा स्क्वेअर घ्यायचा आहे मायनस ए बी. आता इथे ए बी आहे म्हणजे ए इंटू बी आहे, ए मल्टिप्लाय बी. ओके, म्हणजे x मल्टिप्लाय 4y. आता इथे प्लस बी स्क्वेअर म्हणजे 4y चा स्क्वेअर घ्यायचा आहे, कारण बी किती आहे 4y आहे. ठीक आहे, नेक्स्ट आता इथे x प्लस 4y ॲज इट इज राईट करायचं आहे. आता एक्सचा स्क्वेअर इथे काय येणार एक्स स्क्वेअर येणार आणि ह्या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं तर किती येणार बघा. इथे एक्सला काहीच नसतो नंबर, म्हणजे 1 असतो, म्हणजे 4 1 जार 4 आणि हा x आणि हा y. आता इथे मायनस आहे आणि 4 ला प्लस साईन आहे, मायनस प्लस साईन मायनस येणार आणि इथे प्लस. इथे आपल्याला ह्या टर्मचा स्क्वेअर काढायचा आहे, म्हणजे 4 चा स्क्वेअर आणि y चा स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर काय येणार 16, y चा स्क्वेअर काय येणार y स्क्वेअर येणार. ओके, हे आपण फॅक्टराइज केलेलं आहे ह्या एक्झाम्पलला. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेकंड 125 पी क्यूब प्लस क्यू क्यूब. आता इथे आपल्याला ही फर्स्ट टर्म जी दिलेली आहे ती पूर्ण क्यूबच्या फॉर्ममध्ये दिलेली आहे का, नाही, कारण की इथे p हा क्यूब आहे, पण हा जो नंबर इथे दिलेला आहे हा आपल्याला क्यूच्या फॉर्ममध्ये दिलेला नाही. सेकंड टर्म आपल्याला क्यूच्या फॉर्ममध्ये दिलेली आहे, म्हणून आपण इथे फर्स्ट टर्मला आपण क्यूच्या फॉर्ममध्ये राईट करणार आणि मग नंतर हा फॉर्म्युला तिथे अप्लाय करणार आहे. ओके, आता 125 हा कोणत्या नंबरचा क्यूब आहे हे फाइंड करायचं आहे. जसं की आताच आपण बघितलं होतं की 4 चा क्यूब किती असतो 64, 3 चा क्यूब किती आहे 27, आधीच आपण राईट करून बघितलं होतं, आणि 2 चा क्यूब किती आहे 8. आता आपण 5 चा क्यूब काढून बघूया की 5 चा क्यूब किती येतो. बघा
5 5 जार 25, हा 5 मल्टिप्लायला घेतला तर किती येणार आहे, 5 5 जार 25 कॅरी 2, 5 2 जार 10, 10 मध्ये 2 मिळवले 125, म्हणजे हा 125 कोणाचा क्यूब आहे, 5चा क्यूब आहे. म्हणून इथे आपण असं राईट करू शकतो की इथे 5चा क्यूब म्हणजे 5चा क्यूब लिहिलं तर 125 येतो आणि इथे हा पीचा क्यूब राईट करायचा प्लस हा सेकंड टर्म ॲज इट इज. ओके, नेक्स्ट आता इथे 5चा क्यूब आहे आणि इथे पीचा क्यूब आहे. मग ह्या टर्मला आपण ब्रॅकेटमध्ये लिहिणार 5p आणि ब्रॅकेटच्या बाहेर क्यूब लिहिणार आणि सेकंड टर्म ॲज इट इज लिहिणार. बघा आता आपल्याला दोन्ही टर्म ह्या क्यूब फॉर्ममध्ये मिळालेल्या आहेत, म्हणून हा फॉर्म्युला आपण इझिली इथे अप्लाय करू शकतो. मग इथे आता a किती आहे, 5p आणि b किती आहे, q. मग इथे व्हॅल्यू पुटअप करूया. इथे फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला a प्लस b घ्यायचं सांगितलेलं आहे, म्हणजे 5p प्लस q, 5p प्लस q हे आपण व्हॅल्यू घेतलेली आहे. नंतर इथे आपल्याला aचा स्क्वेअर सांगितला म्हणजे 5pचा स्क्वेअर मायनस a इंटू b म्हणजे 5p इंटू q प्लस bचा स्क्वेअर म्हणजे qचा स्क्वेअर घ्यावा लागेल कारण b काय आहे, q आहे. ओके, ब्रॅकेट क्लोज. आता इथे 5p प्लस q ॲज इट इज घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे. या पूर्ण टर्मला स्क्वेअर आहे. ओके, या पूर्ण टर्मला स्क्वेअर असतो म्हणजे 5चा स्क्वेअर किती येणार, 25 आणि pचा स्क्वेअर किती असणार आहे, p स्क्वेअर मायनस आता याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे ह्या टर्मचा. बघा 5 इथे आहे आणि क्यूला कोणताही नंबर नाही म्हणजे 1 असतो, म्हणजे इथे 5 1 जा 5 हा p राईट करायचा आणि हा q राईट करायचा. आता इथे qचा स्क्वेअर काय येणार आहे, qच येणार आहे, q स्क्वेअर. ओके, हे आपल्याला ह्या इक्वेशनचं फॅक्टरायझेशन मिळालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्ड वन, 125k क्यूब प्लस 27m क्यूब. आता इथे आपल्याला दोन्हीही टर्म ज्या दिलेल्या आहे ह्या दोन्हीही टर्म पूर्णपणे क्यूबच्या फॉर्ममध्ये दिलेल्या नाहीत, म्हणून आपण यांना क्यूबच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करून घेऊ आणि नंतर हा फॉर्म्युला तिथे अप्लाय करू. आता इथे आपल्याला फर्स्ट टर्म 125k क्यूब येईल. मग 125 कोणाचा क्यूब आहे, जस्ट आपण आत्ताच बघितलेला आहे 5चा क्यूब आहे, म्हणून आपण इथे 5 क्यूब k क्यूब असं राईट केलं तरी चालतं. आता इथे 27 हा कोणाचा क्यूब आहे, हा 3चा क्यूब आहे. बघा इथे 3 इंटू 3 इंटू 3 करायचं आहे. 3 3 जार 9, 9 इंटू 3 9 3 जार 27 येणार म्हणजे हा 3चा क्यूब येतो. ओके, क्यूब आपण कसं काढत असतो, 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन करत असतो नंबरची. आता इथे 3 क्यूब m क्यूब असं राईट केलं तरी हे चालेल. आता इथे आपण हे दोन्हीही जे टर्म्स आहेत हे ब्रॅकेटमध्ये राईट करणार आहे, म्हणजे 5k ब्रॅकेट आणि 3 म्हणजे क्यूब लिहिणार आणि इथे 3m ब्रॅकेटमध्ये म्हणजे इथे 3 लिहिणार क्यूब. ओके, आता इथे आपल्याला a आणि b हे क्यूबच्या फॉर्ममध्ये मिळालेले आहे दोन्हीही टर्म्स. मग दोन्हीही टर्म्स आपण इथे a आणि b राईट करणार. a काय आहे 5k, मग इथे घ्यायचं 5k आणि b काय आहे 3m म्हणून इथे 3m लिहायचं. ओके, आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे इथे फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. बघा इथे a प्लस b दिलेला आहे. a किती आहे 5k, b किती आहे 3m, म्हणजे आपण 5k प्लस 3m राईट करणार आणि नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये aचा स्क्वेअर म्हणजे 5kचा स्क्वेअर मायनस a इंटू b म्हणजे 5k इंटू 3m. नेक्स्ट आता इथे प्लस b स्क्वेअर सांगितलेला आहे प्लस b काय आहे 3m म्हणजे 3mचा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट आता इथे आपल्याला ही स्टेप ॲज इट इज हा ब्रॅकेट राईट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे, ह्या टर्मची मल्टिप्लाय करायची आहे आणि ह्याचा स्क्वेअर काढायचा आहे. मग ही टर्म आपल्याला स्क्वेअरमध्ये दिलेली आहे म्हणजे 5चा स्क्वेअर काढायचा आणि kचा स्क्वेअर. 5चा स्क्वेअर किती असणार आहे 5 5 जार 25 स्क्वेअर म्हणजे आपण 5ला 2 टाइम मल्टिप्लाय करत असतो, माहिती आहे तुम्हाला. 5 5 जार 25 आणि kचा स्क्वेअर k स्क्वेअर येणार. ठीक आहे, नेक्स्ट आता इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे. 5 3 जार 15
हा के लिहायचा आणि हा एम लिहायचा आणि साईन काय येणार बघा, इथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे, मायनस प्लस साईन येणार मायनस. आता इथे प्लस साईन आहे म्हणून प्लस साईन द्यायचं आणि 3चा क्यूब 3चा स्क्वेअर काय येणार, 3 3 जार 9 एमचा स्क्वेअर एम स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. हे फॅक्टरायझेशन आपल्याला मिळालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4th वन, 2l क्यूब प्लस 432 m क्यूब. ओके, आता आपल्याला इथे दोन्हीही टर्म्स ह्या कशा दिलेल्या आहेत, डिफरन्स आहेत. मग दोन्हीही टर्म ह्या क्यूब फॉर्ममध्ये टोटली राईट करून दिलेले आहेत का, नाही. फक्त इथे जे व्हॅरिएबल्स आहेत एल आणि एम हे क्यूब फॉर्ममध्ये आहे, पण हे जे नंबर आहे हे क्यूब फॉर्ममध्ये नाही. मग फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ह्या टर्म्सला क्यूब फॉर्ममध्ये राईट करावं लागणार आणि देन आपण हा फॉर्म्युला तिथे अप्लाय करू शकतो. मग पण आता इथे क्यूब फॉर्ममध्ये कसं अप्लाय करणार, कारण की हा 2 कोणाचाच क्यूब नाही आणि 432 पण कोणाचाही क्यूब येणार नाही. मग आपण एक मेथड यूज करू शकतो इथे की हा जो 2 आहे हा 2 आपण कॉमन काढू शकतो, कारण की 2च्या टेबलने 2 तर डिवाइड होतोच आणि 432 हा पण 2च्या टेबलने डिवाइड होतो, बिकॉज इथे युनिट प्लेसला काय आहे 2 आहे. म्हणून आपण दोन्हीही नंबरमधून 2 बाहेर कॉमन काढून घेऊ आणि आतमध्ये जे पण काही नंबर्स राहतील त्यांचे आपण क्यूब फाइंड करू. म्हणजे इथे जर आपण 2 कॉमन काढला तर आतमध्ये काय राहणार, फक्त एल क्यूब, कारण इथे आपण 2 टोटली बाहेर काढलेला आहे. प्लस आता याला आपण 2 ने डिवाइड करून बघू किती येणार आहे. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 3 - 2 1, हा 2 खाली घेतला तर इथे 12 होणार. 2 6 जार 12 -0 0 येणार, म्हणजे 216 येणार. 216 आणि हा एम क्यूब ॲज इट इज. ओके, आता नेक्स्ट आपल्याला काय करावं लागेल, यांचे जे क्यूब आहे ते फाइंड करावं लागेल. बघा इथे तर कोणता नंबर नाही, पण इथे 216 आहे, तर हा कोणाचा क्यूब आहे ते आपल्याला सर्वात आधी फाइंड करावं लागणार आहे. तर इथे आपण आधी क्यूब काढून घेतले होते बघा. 2चा क्यूब किती येतो, 8 येतो. इथे आपण राईट करून घेऊ. 2चा क्यूब 8 येतो. 3चा क्यूब 27 आपण फाइंड करून घेतला. 4चा क्यूब 64 फाइंड केला होता. 5चा क्यूब आपण 125 फाइंड केला होता. आता आपण 6चा क्यूब फाइंड करू, म्हणजे 6 × 6 × 6 3 टाइम मल्टिप्लाय करायची. 6 6 जार 36 × 6 केलं तर किती आन्सर येणार बघा. 6 6 जार 36, इथे 6 इथे 3, 6 3 जार 18, 18 मध्ये 3 राईट ॲड केले तर 21, म्हणजे 6चा क्यूब किती येणार आहे 216 येतो. ओके, म्हणजे हा जो नंबर आहे 216 हा 6चा क्यूब येतो. म्हणून आपण इथे ॲज इट इज असं राईट करणार आहे, एल क्यूब प्लस 6 क्यूब एम क्यूब. ओके, आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण हा जो 6 क्यूब आणि एम क्यूब आहे हा 1 ब्रॅकेटमध्ये राईट करणार आहे, कारण की पूर्ण 1 टर्म आहे ना, म्हणून एल क्यूब प्लस 6 एम इन ब्रॅकेट क्यूब ब्रॅकेट क्लोज. ओके, आता इथे आपल्याला हे क्यूब फॉर्ममध्ये पूर्ण टर्म मिळालेली आहे, म्हणजे इथे आपण हा फॉर्म्युला इथे अप्लाय करू शकतो. ओके, आणि फॅक्टराइज करू शकतो या इक्वेशनला. म्हणजे इथं ए किती आहे एल. ओके, आणि इथे बी किती आहे 6 एम घेणार आपण. ठीक आहे, आता इथे आपण हा 2 ॲज इट इज लिहायचा, कारण हा आपण कॉमन काढलेला आहे म्हणून तो ॲज इट इज येणार. इथे ए प्लस बी, ए किती आहे एल, बी किती आहे 6 एम, म्हणून इथे एल प्लस 6 एम राईट करायचं. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर म्हणजे एलचा स्क्वेअर राईट करायचा, मायनस ए इंटू बी, मायनस एल इंटू बी किती आहे 6 एम. ओके, नेक्स्ट आता बी प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 6 एमचा स्क्वेअर लिहायचा आहे, ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट आता इथे 2 ॲज इट इज राईट करायचा, एल प्लस 6 एम ॲज इट इज. आता इथे एलचा स्क्वेअर काय येणार, एल स्क्वेअरच येणार आहे. आता इथे ह्या टर्मची आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे. आता इथे 6 1 जार 6 येणार, कारण इथे एल आहे म्हणजे 1 आहे. ओके, या एलला कोणताही नंबर नाही म्हणजे 1 असतो, म्हणून 6 1 जार 6, हा इथे एल आणि इथे एम, आणि प्लस मायनस मायनस साईन इथे घ्यायचा आहे. प्लस 6चा स्क्वेअर 36, एमचा स्क्वेअर एम स्क्वेअर. हे आपल्याला फॅक्टरायझेशन मिळालेलं आहे या एक्झाम्पलचं. ओके,
नेक्स्ट फिफ्थ एक्झाम्पल आहे 24a³ प्लस 81b³. आता इथे पण आपल्याला दोन टर्म दिलेले आहे, पण त्या दोन्ही टर्म ह्या डिफरंट टर्म आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण यांना क्यूब फॉर्ममध्ये करून घेणार आहे आणि इथे क्यूब फॉर्ममध्ये करण्यासाठी जे काही नंबर्स दिलेले आहे त्यांचे क्यूब आपल्याला फाइंड करायचे आहे. पण इथे 24 आणि 81 क्यूब दिलेला आहे. मग हा 24 आणि 81 हा कोणाचाही क्यूब नाही, कारण आपण इकडे सर्वांची क्यूब राईट केलेले आहे. बघा इथे 24 आणि 81 कोणाचाही क्यूब आपल्याला दिसत नाही. मग इथे बेस्ट मेथड काय आपण करू शकतो की ह्या दोघांमधून आपण कॉमन नंबर फाइंड करू शकतो. ओके, मग कॉमन नंबर कसा फाइंड करायचा? तर फर्स्ट ऑफ ऑल आपण याला 2 ने डिवाइड केलं दोन्ही नंबरला, तर आपण कॉमन काढू शकतो का ते बघायचं आहे. आता 24ला 2 ने डिवाइड होईल, पण 81ला 2 ने डिवाइड होणार का? नाही, कारण की याच्या युनिट प्लेसला 1 आहे. युनिट प्लेसला 0, 6, 0, 4, 6, 8 हे नंबर जर असले तरच आपण 2 ने डिवाइड करू शकतो, म्हणजे हा 2 ने डिव्हिजिबल नाही. मग आपण बघू हे 3 ने डिवाइड होतात का दोन्ही नंबर. 24 हा 3चा मल्टिपल आहे, हा 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणून हा 3 ने डिव्हिजिबल आहे. आता 81 हा 3 ने डिव्हिजिबल आहे का बघायचं आहे. 3 2 जार 6, 8 - 6 2. आता 1 खाली घेतला 21 झाले. 3 7 जार 21, म्हणजे इथे 0 0 रिमाइंडर आला, म्हणजे हा 3 ने डिव्हिजिबल आहे. 27 आन्सर येणार आहे. ओके, म्हणजे आपण याच्यामधून काय कॉमन काढणार? आता 3 कॉमन काढणार आहे, म्हणून इथे 3 लिहायचा आहे. आणि 24a³ आहे, तर हा 24 जर आहे तो 3च्या टेबलमध्ये किती नंबरला येतो? 3 8 जार 24, म्हणून इथे 8 राहणार आतमध्ये आणि a³. ओके, प्लस आता आपण 81ला 3 ने डिवाइड करून बघितलं होतं, तर 27 आन्सर आलं, म्हणून इथे आपण 27 राईट करायचा आणि b³ ॲज इट इज राईट करायचा आहे. आता आपल्याला इथे हा नंबर आणि हा नंबर मिळालेला आहे. मग या नंबरला आपण परत क्यूबच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करून घेऊया आणि नंतर हा फॉर्म्युला आपण अप्लाय करूया. ओके, आता आपण 8चा क्यूब बघितला तर कोण आहे बघा. 8चा क्यूब काय आहे? 2 आहे. ओके, 8चा क्यूब इथे 2 आलेला आहे, म्हणून आपण या 8ला रिप्लेस करून इथे 2 लिहू शकतो, म्हणजे 3 2चा क्यूब म्हणजेच 8 असतो, म्हणून 2चा क्यूब राईट केलं आणि aचा क्यूब 8³. प्लस आता इथे 27 हा कोणाचा क्यूब आहे? हा 3चा क्यूब आहे, कारण आपण आधी सर्व क्यूब इथे फाइंड करून घेतलेले आहेत. 27 हा 3चा क्यूब आहे, म्हणून इथे 3चा क्यूब राईट केलं तरीही चालेल आणि इथे bचा क्यूब ॲज इट इज. ओके, आता हे आपल्याला क्यूबच्या फॉर्ममध्ये मिळालेले आहेत, परंतु आपण ह्या जे टर्म आहे दोन्हीही टर्मला आपण ब्रॅकेटमध्ये राईट करून घेऊया, म्हणजे इन ब्रॅकेट 2a³ प्लस इन ब्रॅकेट 3b³. ओके, आता इथे आपल्याला हे पूर्णची पूर्ण टर्म जी आहे, पूर्ण दोन्ही टर्म क्यूबच्या फॉर्ममध्ये मिळालेले आहे, म्हणून हा फॉर्म्युला इथे अप्लाय आपण करू शकतो. म्हणजे इथं आता a किती मिळालेला आहे आपल्याला? 2a आणि b किती मिळालेला आहे? इथे 3b. आता व्हॅल्यू पुटअप करूया. बघा इथे 3 इन ब्रॅकेट a प्लस b म्हणजे 2a प्लस 3b, 2a प्लस 3b ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये aचा स्क्वेअर म्हणजे 2aचा स्क्वेअर. इथे मायनस आहे, मायनस घ्यायचा आहे. नेक्स्ट आता इथे a इंटू b म्हणजे a किती आहे? 2a मल्टिप्लाय, या दोघांमध्ये काय साईन असतं? मल्टिप्लिकेशन, म्हणून 3b. ओके, प्लस bचा स्क्वेअर म्हणजे 3bचा स्क्वेअर, 3b स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट 3 ॲज इट इज बाहेर ठेवायचा, कारण आपण इथून कॉमन काढलेला होता म्हणून. आता इथे ही टर्म ॲज इट इज लिहून घ्यायची आहे आणि इथे स्क्वेअर काढायचा आणि ह्या टर्मची मल्टिप्लिकेशन करायची आणि ह्या टर्मचा स्क्वेअर काढायचा. इथे 2चा स्क्वेअर 2 2 जा 4, aचा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस, इथे मायनस का येणार? कारण की हा मायनस आहे आणि इथे मल्टिप्लिकेशनला 3 प्लसमध्ये आहे, मायनस प्लस मायनस साईन येणार आणि इथे 2 इंटू 3, 2 3 जा 6, हा a आणि हा b मल्टिप्लायला आहे म्हणून तो राईट करायचा.
आता इथे प्लस 3चा स्क्वेअर 3 3 जार 9, बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर आणि ब्रॅकेट क्लोज. हे आपल्याला या एक्झाम्पलचं फॅक्टरायझेशन मिळालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे वाय क्यूब प्लस 1/8 क्यूब. आता इथे दोन्हीही टर्म आपल्याला दिसत आहे. इथे वायला क्यूब आहे म्हणजे ही क्यूब फॉर्ममध्ये टर्म आहे, पण आता ही टर्म वाय क्यूब फॉर्ममध्ये आहे पण 8 हा क्यूब फॉर्ममध्ये नाही. म्हणून आपल्याला हा नंबर क्यूब फॉर्ममध्ये राईट करायचा आहे आणि फाइंड करायचा आहे तो कोणाचा क्यूब आहे. बघा इथे वाय क्यूब आपण ॲज इट इज राईट करणार प्लस 1/y क्यूब ॲज इट इज राईट करणार. पण आता हा जो 8 आहे हा कोणाचा क्यूब आहे तर हा 2चा क्यूब आहे, कारण 2 2 जा 4 4 2 जा 8 येतं, म्हणून हा 2चा क्यूब आहे तर आपण 2 क्यूब असं राईट केलं तरी चालेल. आता याला आपण एका ब्रॅकेटमध्ये राईट करून घेऊया 1/2y क्यूब. ओके. आता इथे आपल्याला बघायचं आहे की हे क्यूब फॉर्ममध्ये मिळालेले आहे दोन्हीही टर्म, म्हणून आपण हा फॉर्म्युला इझिली अप्लाय करू शकतो इथे. पण आता इथे ए किती आहे वाय आणि इथे बी किती आहे. बघा ही जी टर्म आहे हा ए आहे, वाय ए आहे आणि ही जी एवढी पूर्ण टर्म आहे 1/2y 1/2y हा काय आहे बी आहे. ओके. आता हे आपण व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करू. ए प्लस बी म्हणजे वाय प्लस 1/2y इन ब्रॅकेट एचा स्क्वेअर म्हणजे वायचा स्क्वेअर घ्यायचा आहे कारण वाय इथे ए आहे म्हणून. ओके. याला ब्रॅकेटमध्ये राईट करू आपण. नेक्स्ट आता इथे मायनस ए इंटू बी म्हणजे वाय इंटू 1/2y वाय इंटू 1/2y प्लस घ्यायचा आहे इथे बीचा स्क्वेअर आहे तर 1/2y घ्यायचा स्क्वेअरमध्ये 1/2y स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट आता y प्लस 1/2y ॲज इट इज राईट करायचा आहे आणि इथे वायचा स्क्वेअर काय येणार आहे वाय स्क्वेअर आणि ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणजे इथे हा वाय आणि हा वाय कॅन्सल होणार आणि इथे काय राहणार 1/2 मायनस प्लस मायनस साईन येणार. इथे फक्त 1/2 राहणार आहे. प्लस इथे बघा इथे 1चा स्क्वेअर काढला तर 1च येणार आहे आणि इथे 2चा स्क्वेअर काढायचा आहे 2 2 जा 4 आणि वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. ओके. हे आपल्याला फॅक्टरायझेशन मिळालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ए क्यूब प्लस 8/a क्यूब. आता इथे दोन्हीही डिफरंट टर्म आपल्याला दिसत आहे. इथे क्यूब टर्म आहे पण इथे हे पूर्ण टर्म जी आहे क्यूब फॉर्ममध्ये दिलेली आहे का नाही, फक्त इथं व्हॅरिएबल जो ए आहे तो क्यूब फॉर्ममध्ये दिलेला आहे पण हा 8 आपल्याला क्यूब फॉर्ममध्ये नाही, म्हणून त्याला क्यूब फॉर्ममध्ये आधी कन्व्हर्ट करायचा आणि नंतर हा फॉर्म्युला त्याला अप्लाय करायचा आहे. मग इथे फर्स्ट ऑफ ऑल आपण ए क्यूब ॲज इट इज राईट करू आणि हा 8 जो आहे हा कशाचा क्यूब आहे 2चा क्यूब आहे, म्हणून इथे आपण 2 क्यूब असं राईट करून घेतलं तरीही चालेल आणि अपॉन ए क्यूब असं राईट केलं तरीही चालेल. आता आपण काय करणार ही जी टर्म आहे ही टर्म एका ब्रॅकेटमध्ये राईट करणार आहे म्हणजे ए क्यूब प्लस 2/a क्यूब. ओके. आता हे दोन्ही टर्म आपल्याला क्यूब फॉर्ममध्ये अशा मिळालेल्या आहेत. आता आपण हा फॉर्म्युला इथे यूज करणार. मग ए काय लिहिणार आपण या एक्झाम्पलमध्ये ए म्हणजे एच दिलेला आहे आणि इथे बी म्हणजे 2/a घ्यायचा आहे. आता इथे ए प्लस बी म्हणजे ए प्लस 2/a घ्यावं लागेल. ओके. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये एचा स्क्वेअर म्हणजे इथे एचा स्क्वेअर येणार मायनस ए इंटू बी ए इथे ए आहे बी इथे 2/a आहे म्हणून इंटू 2/a आणि इथे प्लस आहे तर प्लस घ्यायचं आणि बीचा स्क्वेअर बी किती आहे 2/8 तर याचा स्क्वेअर लिहायचा ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट आता ही टर्म ॲज इट इज राहणार ए प्लस 2/a. आता इथे एचा स्क्वेअर ए स्क्वेअर आता मायनस येणार प्लस मायनस मायनस आणि बघा इथे ए आहे आणि इथे ए आहे म्हणजे हे डिवायजिबल असतात डिवाइडला असतात म्हणून हे ए आणि हा ए कॅन्सल होणार आणि इथे फक्त काय राहणार आहे 2 राहणार आहे आणि इथे प्लस इथे 2चा स्क्वेअर काढला तर 4 येणार आणि एचा स्क्वेअर काढला तर ए स्क्वेअर येणार. ओके. तर हे आपल्याला फॅक्टरायझेशन मिळालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे 1 + q क्यूब अपॉन 125. आता इथे आपल्याला क्यूब फॉर्ममध्ये दिलेला नाही तर आपण क्यूब फॉर्ममध्ये
राईट करून घेऊया। बघा इथे 1चा आपण क्यूब काढला तर काय येणार आहे 1 क्यूब, म्हणून याला पण आपण क्यूब फॉर्ममध्ये राईट करू आधी। आणि इथे क्यूचा क्यूब म्हणजे क्यूब अपॉन 125 हा कशाचा क्यूब आहे, जस्ट आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं की हा 5चा क्यूब आहे। बघा क्यूब जर आपण काढून बघितला तर 5चा क्यूब 125 येतो। इथे 5 5 are 25 आणि इथे 25 5 are 125 येतं आन्सर, म्हणून इथे आपण हा 5चा क्यूब असं राईट केलं तरीही चालेल। नेक्स्ट आता इथे 1चा क्यूब राईट करायचा आहे आणि इथे आपण हे जी टर्म आहे ही टर्म ब्रॅकेटमध्ये लिहायची आणि दोन्ही क्यूब जे आहे ते कॉमन इथे ब्रॅकेटच्या बाहेर लिहायचा, म्हणजे क्यू अपॉन 5 आणि ब्रॅकेटच्या बाहेर क्यूब। आता इथे आपल्याला ए काय मिळालेलं आहे 1 आणि बी काय मिळालेलं आहे क्यू अपॉन 5। बघा दोन्ही टर्म ह्या क्यूब फॉर्ममध्ये आलेले आहे। क्यूब फॉर्ममध्ये जेव्हा टर्म येतात तेव्हाच आपण हा फॉर्म्युला तिथे अप्लाय करू शकतो। क्यूब फॉर्ममध्ये टर्म आपल्याला कन्व्हर्ट करून घ्यायची आहे आधी आणि नंतर फॉर्म्युल्यामध्ये त्याला पुटअप करायचं आहे। आता इथे ए प्लस बी म्हटलंय म्हणजे 1 प्लस क्यू अपॉन 5 इन ब्रॅकेट इथे एचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर आणि मायनस ए इंटू बी, ए किती आहे 1 इंटू क्यू अपॉन 5 प्लस इथे बीचा स्क्वेअर दिलेला आहे म्हणजे क्यू अपॉन 5चा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज। ओके, आता नेक्स्ट आपल्याला ही जी टर्म आहे ॲज इट इज राईट करायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सॉल्व करायचं आहे की 1चा स्क्वेअर 1च येणार आहे, इथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे म्हणून मायनस साईन। आता इथे क्यू 1 जा क्यू आपण केलं तर काय येणार क्यू येणार आणि अपॉन 5 येणार आहे, कारण 1ने आपण कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर तोच नंबर येतो। आणि इथे प्लस क्यूचा स्क्वेअर काय येणार क्यू स्क्वेअर अपॉन 5चा स्क्वेअर काय येणार 25 ब्रॅकेट क्लोज। ओके, या ठिकाणी हा प्रॅक्टिस सेट आपला कंप्लीट होतो। जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ पटकन तुमच्याकडे येतील। भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।